पुढे कोल्हापूरकडे वळूया। कोल्हापूर लोकसभेमधून महाविकास आघाडीची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। विशेष म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। युती आणि आघाडीत जागा वाटपावरून खल सुरू असतानाच कोल्हापुरातील मवियाचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत। विशेष म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज निवडणूक लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय। छत्रपती शाहू महाराजांनी लढण्याची त्यांनी मंजुरी दिली आणि त्यांनी मंजुरी देत असताना त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसच्याच तिकीटून निवडणूक लढेल। परवा पवार साहेबांनी स्वतः शाहू महाराजांसोबत छत्रपती शाहू महाराजांसोबत त्यांनी बोलले। मी संजय राऊत साहेब आणि आमचे बाळासाहेब थोरात साहेबही आम्ही त्यावेळेस होतो। कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर मंडलिक यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघाकरता आग्रही होती। मात्र महाविकास आघाडीच्या नव्या राजकीय समीकरणानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला एक पाऊल मागे घ्यावं लागल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापुरा सातत्याने 30 वर्ष शिवसेना लढते। 30 वर्ष तिथे शिवसेना सातत्याने तो मतदारसंघ लढते। कधी जिंकतोय कधी हारतोय। आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे। प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत। शाहू महाराज छत्रपतींची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे आता त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रचारात उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय। खरे तर या मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपतींच्या नावाची चर्चा होती। मात्र ते महायुती आणि महाविकास आघाडीपासून समान अंतर राखून आहेत। कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल, त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही। मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करत पाहिजे। 2009 साली संभाजीराजेंनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्यावेळी संभाजीराजे छत्रपती आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यात लढत झाली होती। मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत संभाजीराजे छत्रपतींचा पराभव केला होता। आता कोल्हापुरात पुन्हा एकदा मंडलिक विरुद्ध छत्रपती असा राजकीय सामना रंगणार आहे। त्यामुळे मुलाच्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी शाहू महाराज छत्रपती यांना आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।